मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणाऱ्या निधीचं वितरण आजपासून पुन्हा सुरू करण्यात येत असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात खाते आधार संलग्न नसल्यामुळे निधी न मिळालेल्या बहिणींना सुमारे 13 लाख रुपये सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। नंदुरबारमध्ये लाडकी अखेर लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय। राज्यातील प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे टाकण्याचं काम सुरू आता लवकरच होत आहे। काळजी करू नका। या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून यादी जाहीर झालेली आहे। आता फक्त लक्ष देऊन बघा, यादीत आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का, तालुक्याचं नाव आहे का। जर तुमचं पण या यादीमध्ये किंवा तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे हे जमा होणार आहेत। ही टोटल रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते जमा होऊन जाईल। त्यामुळे तुम्हाला आता काळजी व जास्त चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही, कारण तसा मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून झालेला आहे। आता डायरेक्ट पैसे वाटप हे तुमच्या बँक खात्यामध्ये बघायला मिळणार असून ऑक्टोबरचा हप्ता 1500 रुपये प्लस तुमच्या बँक खात्यात नोव्हेंबरचा हप्ता 1500 रुपये, टोटल 1500 हे 3000 रुपये रक्कम आता लाडक्या बहिणींनो बँक खात्यात येणार आहे। तर चला, हे पैसे नेमके आता कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये व कोणत्या 78 तालुक्यामध्ये जमा होणार आहेत त्यांची यादी दाखवतो। जर 15 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यावरती पूर्णपणे पैसे आता जमा होणार आहेत। टोटल 3000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत व त्यातच आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण सरकार सर्व बहिणींना देणार आहे। मात्र आता ते मिळवण्यासाठी काही 2 कामे देखील करावी लागणार आहेत। ती कोणत्या आहेत सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्याकरिता आता फक्त 2 मिनिटे वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तर चला पाहूयात। तर बघा, अखेर सरकारचा निर्णय झाला। राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आलेली असून पूर्ण पैसे वाटपाची आम्ही तयारी केली असं सरकारने सांगितलं। या ठिकाणी बघू शकता, सरकारच्या माध्यमातून आता 3 मोठे निर्णय झालेले आहेत। तर आता 100% निर्णय जाहीर झाल्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये आता 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार असून तुमच्या पण बँक खात्यात टोटल रक्कम ही आता येणार आहे। या ठिकाणी बघू शकता, दुसऱ्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यामध्ये तसेच त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये 6 जिल्ह्यात असे एकूण 36 जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे आता हे सोडण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नसून तुमच्या बँक खात्यात टोटली रक्कम ही डायरेक्ट जमा होऊन जाईल। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे। तर या ठिकाणी बघा, सरकारने आता लिस्ट पाठवली असून पहिल्या लिस्टमध्ये 15 जिल्हे त्यानंतर 78 तालुके अशी ही लिस्ट बघायला मिळत आहे। या तालुक्यांच्या लिस्टमध्ये जर तुमच्या तालुक्याचं नाव असेल, जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुम्हाला ऑक्टोबरचे व नोव्हेंबरचे हे 3000 रुपये 100% कोणत्या क्षणी मिळणार आहेत। व एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये तुमच्या बँक खात्यावरती येणार आहेत। मग तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये व 2 हप्त्याचे 3000 रुपये हे पाहिजे असतील व ते पण सर्वात आधी मिळवायचे असतील तर त्यासाठी सरकारने सांगितलेली ही 2 कामे आता अर्जंट करून घ्यायची आहेत। मग ती 2 कामे कोणती आहेत ती देखील तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर ती कामे केली नाहीत तर मग तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे भेटणार नाहीत। ही देखील गोष्ट लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या। व गॅस सिलेंडरचे पण पैसे भेटायचे नाहीत, कारण गॅस सिलेंडरच्या हप्त्याची रक्कम देखील सर्व बहिणींना सरकार आता देणार आहे। हे सर्व पैसे जर तुम्हाला पाहिजे असतील तर आता त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कोणती 2 कामे करायची ती सांगतो। त्यापूर्वी चला आता आपण कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची व तालुक्यांची यादी आपण बघूयात। तर बघा, अखेर सरकारच्या माध्यमातून तालुका जिल्हा ती यादी आलेली असून डायरेक्ट पैसे माता भगिनींना देण्यात येणार आहेत। आता आलेल्या माहितीनुसार जी 2 कामे करायची आहेत ती पुढे बघूयात। त्यापूर्वी जिल्ह्यांची यादी बघूयात। आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा। 15 जिल्हे व 78 तालुके आत्ताच सरकारने निवडलेले असून आत्ताच बैठक झाली व त्या बैठकीमध्ये सरकारने हे जिल्हे तालुके निवडले असून डायरेक्ट आता उशीर झाल्यामुळे 2 हप्त्याचे 3000 रुपये मंजूर केले। लाडक्या बहिणीला वाटत होतं 1500 देतं की काय, मात्र आता तसा निर्णय नाहीये। डायरेक्ट सरकारने 2 हप्त्याचे 3000 रुपये जाहीर केलेले असून 15 जिल्ह्यात व 78 तालुक्यात टोटल पैसे सर्वात आधी वाटप होणार आहेत, डायरेक्ट जमा होणार आहे। त्यामुळे आता तुम्हाला शक्यतो कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। यादी आलेली असून यादीमध्ये ज्यांच्या पण जिल्ह्याचं तालुक्यांचं नाव असेल त्यांना आता कोणत्या क्षणी हे पैसे मिळत जाणार असून 72 तासाच्या आत तुमच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार
होणार आहेत, त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही, कारण जारी येऊन 4 दिवस झालेले आहेत. त्यामुळे आता पैसे वाटपासाठी प्रारंभ करत आहोत असं राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी डायरेक्ट सांगितलेलं असून पैसे वाटपासाठी आदेश दिलेला आहे. तो या ठिकाणी बघा त्यांनी आता डीबीटीला सुरुवात केल्याची देखील माहिती समोर येत आहे. डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट पैसे वाटप आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती करत आहोत असं देखील सांगितलं आहे. त्यामुळे काळजी व कसली चिंता आता शक्यतो करत बसू नका, कारण की सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी आता तुमच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आलेली आहे. हा एक सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता तुमच्यासाठी घेण्यात आलेला आहे. तर चला यामध्ये आता नेमके कोणते जिल्हे आहेत त्या ठिकाणी पैसे वाटपाला सुरुवात होत आहे, त्या 15 जिल्ह्यांची नावे तुम्हाला दाखवत आहे. आता फक्त ती यादी बघण्यासाठी 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. त्यानंतर कोणती 2 कामे करावी लागतील ती पण सांगतो. ती कामे केल्यावर तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये भेटतील व 2 हप्त्याचे 3000 रुपये भेटतील. ते पण सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती येतील. जर ती 2 कामे केली नाहीत तर मग फक्त ऑक्टोबरचाच 1500चा हप्ता भेटेल. मग 2 हप्त्याचे पैसे भेटणार नाहीत व गॅस सिलेंडरचे पण पैसे भेटणार नाहीत. ही देखील गोष्ट आता तुम्ही लक्षात ठेवा. तर चला आता ती माहिती तर पुढे आपल्याला बघायची आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघणारच आहात. आता आपण 15 जिल्हे व कोणते 78 तालुके आहेत की त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पैसे जमवणार आहेत त्यांची नावे बघूयात. तर या ठिकाणी बघा आता पहिला जिल्हा तालुका या ठिकाणी जाहीर झालेला आहे. लाडक्या बहिणींनो, आलेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्हा, जर तुम्ही या जिल्ह्यातील राहणारे असाल तर 3000 रुपयांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे, सरकार देणार आहे. कारण की आता प्रत्येक लाडक्या बहिणीला पैसे देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे. 1500 रुपये ऑक्टोबरचे हे तर जाहीर केलेले आहेत, मात्र 3000 रुपये नोव्हेंबरचे मिळून 3000 रुपये होतात. हे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती सरकार देणार आहे. एवढंच नाही तर हे पैसे वाटप होतात लगेच प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती हिंगोली जिल्ह्यात गॅस सिलेंडरचे पैसे जमा होतील. कारण की गॅस सिलेंडरचे पैसे याआधी सरकार सर्व बहिणींना देत नव्हतं, मात्र इथून पुढे आता सर्व बहिणींना सरकार देणार आहे. कारण की आता वर्ष हे संपत आलेलं असून आता लवकरच 1-2 महिन्यात आपल्याला 2026 वर्ष बघायला मिळणार आहे. मग त्यामुळे सरकारने काय ठरवलं, यावेळेस बहिणी थोड्या नाराज झाल्यात का तर त्यांना हप्ता उशिरा मिळाला. त्यामुळे सरकार गॅस सिलेंडरचे पण पैसे 3 हप्त्याचे टोटल 830 रुपये असे पैसे तुमच्या बँक खात्यात देणार आहे. त्यामुळे आता काळजी करू नका, तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळतील. तर हे हिंगोली जिल्ह्यात आता वाटप सुरू होत असून लाडकी बहीण योजनेचे 2000 रुपयांचे हप्ते म्हणजे 2 हप्त्याचे 3000 रुपये आता कोणत्या क्षणी जमवणार आहेत. हिंगोली जिल्ह्यात डायरेक्ट पैसे वाटपाला आता सुरुवात होत असून डीबीटी प्रक्रिया आता सुरू केलेली आहे. कोणत्या क्षणी हे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा होऊन जातील. तर चला पैसे वाटप होणारे अजून नेमके पुढचे कोणते जिल्ह्यात कोणते तालुके आहेत त्यांची देखील यादी आपण बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाच्या याद्या, तालुक्यांच्या याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत. तर बघा एकनाथ शिंदेंनी पुढच्या जिल्ह्यांची यादी देखील पाठवली आहे. आता फक्त लक्ष देऊन बघा यादीत तुमचा जिल्हा आहे का, तालुका आहे का, तर या ठिकाणी स्पष्टपणे सर्व काही सांगण्यात आलेलं आहे. तर इकडे बघू शकता इथे सांगितलं आहे की प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आम्ही पैसे देत आहोत. एकनाथ शिंदेंनी आदेश देतात सर्वजण आता कामाला लागले. बहिणींना सरकार म्हटलं की आता नाराज होऊ देणार नाही. बहिणींना काही झालं तरी हप्ता आता पूर्ण वाटप होणार असून आता 3 दिवस वाटप सुरूच राहणार आहे. ज्यांना उद्या यायचे नाही त्यांना 2 दिवसात येतील, 2 दिवसात आले नाही तरी 3 दिवसात येतील. असं पैसे एकदा वाटप सुरू झाले की 3 दिवस हे सुरू राहणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीला शक्यतो काळजी व कसली चिंता आता करत बसण्याची गरज पडणार नाही. तर चला यादीमध्ये आता पुढचे कोणते जिल्हे आहेत कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी डायरेक्ट पैसे जमा करण्यात येणार आहेत त्यांची यादी व तालुक्यांची यादी आपण बघूयात. तर आता बघा फक्त थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. जे कोणी शेवटपर्यंत आता राहिलेला व्हिडिओ बघतील त्यांचे 3 मोठे फायदे होणार आहेत. त्यांना 3 मोठे फायदे मिळणार असून जास्त रक्कम देखील मिळू शकते. तर चला तुमचा काय फायदा होईल व कोणते 3 फायदे तुमचे होणार आहेत. तर इकडे बघा जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला कोणती 2 कामे करायची आहेत ती देखील समजून जातील. कारण ती कामे केलं तर काय होणार आहे, पहिला फायदा तुम्हाला 2 हप्त्याचे 3000 रुपये मिळणार आहेत. त्यानंतर तुमचा दुसरा फायदा होणार आहे तो म्हणजे गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये तुम्हाला मिळणार आहेत जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर. कारण आता गॅस सिलेंडरचे पैसे आतापर्यंत सरकार सर्व बहिणींना देत नव्हतं, मात्र आता इथून पुढे सर्व बहिणींना देणार आहे. मग हे पाहिजे असतील तर फक्त सरकारने सांगितलेले 2 कामे करून घ्यायचे आहेत जेणेकरून गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील. हा दुसरा फायदा होणार आहे. तिसरा फायदा कोणता होणार आहे तर नेमके अजून 15 जिल्हे कोणते आहेत तो 78 तालुके कोणते आहेत की त्या ठिकाणी सरकार पैसे देणार आहे त्यांची नावं यादी देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. असे 3 मोठे फायदे तुमचे होतील. त्यासाठी आता फक्त राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचा आहे. तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत कोणते तालुके आहेत त्यांची यादी आपण बघूयात.
तर या ठिकाणी बघा आता पुढील क्रमांकाची यादी या ठिकाणी स्पष्टपणे जाहीर झालेली असून प्रत्येक लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळतो असं म्हटलं तरी काही हरकत नाही। खूप दिवसानंतर सरकार हे पैसे देत असून या ठिकाणी पैसे वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे तो म्हणजे इकडे बघू शकता पुणे जिल्हा। आता पुणे जिल्ह्यातील लाखो बहिणीच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत, त्यामुळे कसलीच काळजी व चिंता आता करायची नाहीये। पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आम्ही डायरेक्ट पैसे टाकत आहोत असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। तर या ठिकाणी बघा 1500 प्लस 1500 रुपये हे टोटल रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊन जाणार आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आता तुमच्यासाठी आलेली आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये, कारण तसा मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे। एक सर्वात मोठी खुशखबर आता सर्व लाडक्या बहिणींसाठी म्हटलं तरी काही हरकत नाहीये, तसा मोठा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला आहे। एक सर्वात मोठी खुशखबर आलेली असून पुणे जिल्ह्याचं देखील नाव यादीमध्ये आलेलं असून पैसे जमवणार आहे। त्यानंतर पुढचे 78 तालुके कोणते आहेत की त्या ठिकाणी सरकार पैसे देणार आहे त्यांची पण नावं दाखवतो। तर इकडे बघा पुढील क्रमांकाचा तालुका पैठण तालुका। जर या पैठण तालुक्यातील तुम्ही राहणारे असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट पैसे आता जमा होणार आहेत, त्यामुळे कसलीच काळजी व चिंता तुम्हाला शक्यतो आता करत बसण्याची गरज पडणार नाही, कारण की सर्वात मोठा दिलासा देणारा आनंददायी निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी देखील बातमी आपण बोलू शकतो। त्यानंतरचा तालुका इंदापूर तालुका। इंदापूर तालुक्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती ऑक्टोबरचे 1500 रुपये सोडण्यासाठी आत्ताच डीबीटीचं काम सुरू केलेलं असून जसं काम पूर्ण होईल तसे 15 ते 20 मिनिटात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। त्यानंतर 1500 ऑक्टोबरचे व 1500 नोव्हेंबरचे असे टोटल 3000 रुपये या इंदापूर तालुक्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। आता फक्त लक्ष देऊन बघा, तुमच्या जर तालुक्याचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला पण 3000 रुपये कोणत्या क्षणी मिळून जातील, जर नसेल तर मग तुम्हाला लवकर पैसे भेटणार नाहीत। मग आता आहे का नाही ते तपासण्यासाठी राहिलेला फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तर चला पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत व कोणते तालुके आहेत त्यांची पण नावे बघू। तर बघा आता पुढील क्रमांकाच्या याद्या आलेल्या असून या ठिकाणी स्पष्टपणे माहिती दिलेली आहे। सरकारने आता सांगितलेलं असून लाडक्या बहिणींनो या ठिकाणी बघा आता या 8 बँकेत पैसे वाटपाला मंजुरी दिलेली आहे। कोणत्या क्षणी पैसे जमा होणार असून 2 मेसेज येतील, लक्ष द्या। जर या 8 बँकेपैकी कोणत्या एका बँकेत तुमचं खातं असेल तर आता 3000 रुपये 100% जमा होणार, म्हणजे जमा होणार असं सरकारने सांगितलंय। तर लक्ष द्या, आता या 8 बँका कोणत्या आहेत त्यांची नावे सांगतो। जर तुमचं यामध्ये खातं असेल या 8 बँकापैकी कोणत्या एका बँकेमध्ये तुम्ही खातं काढले असेल तर आता डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून टाकण्यात येणार आहे। तर चला त्यांची तुम्हाला नाव वाचून दाखवतो। तर इकडे बघा सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत लाडकी बहीण योजनेची ती बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक। जर या भारतीय स्टेट बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर आता कोणत्या क्षणी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील, टोटल किती रुपये, तर हे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती येणार असून तुम्हाला काळजी करण्याची गरज पडणार नाहीये। स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच की SBI मध्ये हे पैसे आता तुम्हाला देण्यात येणार आहेत। त्यानंतरची दुसरी बँक या ठिकाणी बघू शकता, पहिली ती आहे भारतीय स्टेट बँक, दुसरी बँक आहे ती म्हणजे इकडे पंजाब नॅशनल बँक। जर या पंजाब नॅशनल बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर आता कोणत्या क्षणी पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील। पंजाब नॅशनल बँक म्हणजेच की शॉर्टकट मध्ये PNB मध्ये देखील डायरेक्ट पैसे आता सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट वाटप करण्यात येणार आहे, डायरेक्ट सोडण्यात येणार आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी देखील आपण म्हणू शकतो। त्यानंतरची बँक ऑफ बडोदा। आता या बँकेत देखील बऱ्याच जणांचं खातं आहे, बऱ्याच बहिणींनी सांगितलं की आमचं खातं या बँकेमध्ये आहे। या बँकेत सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणार का, तर होय लाडक्या बहिणींनो, जर तुमचं या बँकेत खातं असेल तर सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात हप्ता नक्की येणार आहे। 100% पैसे हे तुम्हाला मिळणारच आहे। तर चला पैसे वाटप होणारे अजून पुढच्या कोणत्या बँक आहेत की त्या ठिकाणी सरकार पैसे टाकण्यास सुरुवात करत आहे त्यांची पण नावे सांगतो व अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यात पैसे वाटप सुरू होत आहेत त्यांची पण नावे सांगतो। आता राहिलेला फक्त 1.5 मिनिटाचा व्हिडिओ लक्ष देऊन बघा। तर या ठिकाणी बघू शकता आता पैसे वाटप होणारी पुढील क्रमांकाची बँक देखील कॅनरा बँक। आता कॅनरा बँकेमध्ये खातं असेल तर या ठिकाणी पण पैसे जमा होणार आहेत। कॅनरा बँकेतील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता 3000 रुपये जमा झालेले दिसतील। सर्वात आधी किती रुपये येणार, तर सर्वात आधी 1500 ऑक्टोबरचे येणार। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लगेच 1500 नोव्हेंबरची कोणत्या क्षणी जमा होणार, टोटल हे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होतील। 2 मेसेज आले की समजून जायचे आपल्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत, मग तुम्ही लगेच जाऊन पैसे काढून आणू शकता।
ऑक्टोबर व नोव्हेंबरचे पैसे तुम्हाला लगेच काढता येतील व मोबाईलवरती मेसेज येतील, त्यामध्ये तुम्हाला दिसेल 1 हप्ता आलाय की 2 हप्ता आलाय. 2 हप्त्याचे मेसेज दिसले की लगेच जाऊन पैसे काढून आणले तरी काय हरकत नाहीये. 3000 रुपये तुम्ही काढून आणू शकता. त्यानंतर हे 3000 रुपये अजून युनियन बँक ऑफ इंडिया ज्यांचं खातं या बँकेत असेल या बँकेत देखील जमवणार असून डायरेक्ट पैसे या बँकेत देखील सरकारच्या माध्यमातून टाकण्यात येणार आहेत. युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये बऱ्याच जणांचं खातं असतं हे तर माहितीच आहे. या ठिकाणी देखील डायरेक्ट पैसे रक्कम जी आहे ती जमा होईल, त्यामुळे कसलीच काळजी शक्यतो चिंता करत बसू नका. तुमच्यासाठी पण आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला आहे. या बँकेत देखील डायरेक्ट पैसे वाटप आता होणार असून प्रत्येक लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळणार आहे असं देखील आपण बोलू शकतो. त्यानंतरची बँक आहे बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडिया मध्ये बऱ्याच जणांचं खातं असतं. आता या बँकेत देखील 1500 रुपये प्लस 1500 टोटल किती रुपये होईल हे 3000 रुपये 2 हप्त्याचे 3000 रुपये सरसकट जमा होणार आहेत. म्हणजे प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. ज्यांनी EKYC केली नसेल, ज्यांनी केली असेल अशा सर्वांच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे वाटप हे सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी शक्यतो चिंता आता करत बसू नका, कारण सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी या लाडक्या बहिणीसाठी सरकारच्या माध्यमातून आता समोर आलेली आहे. तर चला आता या ठिकाणी बघा पुढची बँक आहे इंडियन बँक. इंडियन बँकेत देखील आता डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत. या बँकेत ज्यांचं खातं असेल त्यांना देखील डायरेक्ट पैसे मिळून जातील, त्यामुळे जास्त काय काळजी करत बसू नका, चिंता करत बसू नका. तर चला आता बँकांची तर लिस्ट बघितली. या बँकेत पैसे येणार आहेत. मात्र पोस्ट बँकेबाबत एक अडचण आहे व एक खुशखबर पण आहे. ती देखील बातमी आपण पुढे बघूयात, कारण पोस्ट बँकेत जर खातं असेल तर पैसे येण्याची खूप मोठी अडचण बघायला मिळू शकते. त्याचं कारण काय आहे ते पण तुम्हाला सांगतो. ते पाहण्यासाठी आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे. तर चला ते कारण बघूयात. त्यापूर्वी आता कोणत्या अजून पुढच्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत त्या राहिलेल्या 15 जिल्ह्यांची यादी, 78 तालुक्यांची यादी आता आपण बघूयात. यामध्ये कोणते तालुके आहेत, कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी सरकार पैसे देत आहे त्यांचं नाव आता आपण पाहूयात. तर बघा आता पैसे वाटप होणारे पुढचे जिल्हे आहेत. या ठिकाणी देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता पूर्णपणे आता सरकार सोडणार आहे. तो जिल्हा सोलापूर जिल्हा. तर इकडे बघा, जर या सोलापूर जिल्ह्यातील तुम्ही राहणारे असाल तर सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे आता जमा होणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो इकडे बघा, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे. डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यात येणार असून या ठिकाणी किती रुपये 1500 रुपये ऑक्टोबरचे प्लस 1500 रुपये नोव्हेंबरचे असे टोटल 2 हप्त्याचे मिळून 3000 रुपये आता जमवणार आहेत. ही 3000 रुपये जसे जमा होतील तसे तुम्हाला मेसेज येणार असून डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यात आता हे वाटप होणार आहे. त्यामुळे शक्यतो काळजी व कसली चिंता तुम्हाला करत बसण्याची गरज पडणार नाही, कारण तसा मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे. ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. 1500 रुपये प्लस 1500 टोटल 3000 रुपये ही रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊन जाईल. त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत की त्याही ठिकाणी सरकार पैसे देणार आहे त्यांची देखील यादी आता आपण बघण्याचं काम करूयात. तर या ठिकाणी बघा अखेर आनंदाची बातमी आलेली असून पुढील क्रमांकाचे जिल्हे व तालुके स्पष्टपणे सरकारने आता जाहीर केलेलेच आहे. तर या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे आम्ही देत आहोत सरकारने सांगितलं. यामध्ये तालुके बघा, तालुक्यांच्या यादीत पुढचा तालुका माजलगाव तालुका. जर या तालुक्यातील राहणारे असाल तर बघा या ठिकाणी देखील पैसे मंजूर केलेले आहेत, चेकवरती सही झालेले असून कोणत्या क्षणी टोटली पैसे जमा होऊन जातील. त्यामुळे काळजी चिंता करायची नाहीये. डायरेक्ट सरकार आता पैसे द्यायला सुरू करत आहे. माजलगाव तालुक्यातील देखील लाडक्या बहिणींनो हे पैसे आता तुम्हाला मिळणार आहेत 72 तासात. कोणत्या क्षणी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनो पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे. जारी होऊन 4 दिवस झालेले आहेत, त्यामुळे आता काळजी करायची नाहीये. डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यात येणार असल्यामुळे तुम्हाला देखील आता चांगला दिलासा मिळणारच आहे. ही मात्र 100% खरी गोष्ट आहे. त्यामुळे आता चिंता व काळजी करत बसू नका. टोटल हे 3000 रुपये 2 हप्त्याचे पूर्णपणे आता वाटपाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे. यामध्ये बघू शकता अखेर आनंदाची बातमी ही प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी आपल्याला बघायला मिळत आहे. तसा मोठा निर्णय राज्यातील लाडक्या बहिणीसाठी सरकारने आता घेतलेला आहे. टोटल 3000 रुपये या तालुक्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होतील. तर चला पैसे वाटप होणारे अजून पुढचे कोणते तालुके आहेत त्यांची पण यादी तुम्हाला लगेच दाखवतो.
तर बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाची यादी तालुक्यांची लिस्ट देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे, त्यामुळे कसलीच काळजी आता करू नका। तर या ठिकाणी बघू शकता सरकारने असा एक मोठा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे आता 15 जिल्ह्यात व 78 तालुक्यात सरकारने पैसे वाटपाला सुरुवात केलेली आहे। म्हणजेच की आता सुरुवात होत आहे। आता हे तालुके जिल्हे निवडलेले असून या ठिकाणी डायरेक्ट पैसे सरकार देणार आहे। आता काळजी करू नका। पहिली यादी, दुसरी यादी, तिसरी यादी या तिन्ही याद्या आलेल्या असून तुम्हाला या तिन्ही याद्या दाखवतच आहे। तर या ठिकाणी पहिल्या यादीत 15 जिल्ह्यात पैसे, दुसऱ्या यादीत 15 जिल्ह्यात व तिसऱ्या यादीत 6 जिल्ह्यात असे टोटल 36 जिल्ह्यात सरकार पैसे देत आहे। व आता सर्व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की आता सर्व जिल्ह्यामध्ये कोणत्याही क्षणी डायरेक्ट आता हे पैसे जमा होऊन जातील, त्यामुळे कसलीच काळजी, शक्यतो चिंता करत बसू नका। अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार सर्व काही याद्या आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत। पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचे अपडेट रोजची रोज नक्की बघायला मिळू शकते। तर लाडक्या बहिणींनो, भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तसेच आता पैसे जमा होणारे पुढचे एक तालुके सांगतो, त्यामध्ये इकडे बघू शकता तालुका आहे तो म्हणजे उमरगा तालुका, त्यानंतर इकडे निलंगा तालुका, या दोन्ही तालुक्यात देखील पैसे जमा होणार असून डायरेक्ट दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात येऊन जातील, त्यामुळे कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची आता गरज पडणार नाही। तसा आनंदाचा दिलासा देणारा निर्णयच राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। तर पैसे अशा प्रकारे आता तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारने वाटपाचा निर्णय जाहीर केलेला आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आता तुमच्यासाठी आहे। तर भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये, सर्व माहिती आता देणार आहोत। तसेच हा व्हिडिओ प्रत्येक बहिणीला पाठवा, त्यांचा फायदा होईल, त्यांना देखील चांगली माहिती मिळेल व कोणती 2 कामे करावी लागतील ते देखील येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत देणार आहोत। तो पाहण्यासाठी सबस्क्राइब करायचे आहे, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकायचे आहे। धन्यवाद।